नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम। आज मी तुम्हाला दाखवते उपवासाची शाबू तांदळाची गोड करंजी। आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांनाही शेअर करा। आता तुम्हाला मी ही करंजी कशी बनवायची ती दाखवते आणि अगदी थोडक्या साहित्यापासून ही करंजी तयार होते आणि खूप छान लागते। ही तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणी सोबत खाऊ शकता। आता आपण साहित्य बघूया। एक वाटी मी ओलं खोबरं घेतलंय, ओलं घ्या किंवा सुकं घ्या। बदाम घेतलेत, एक 10-12 बदाम आहेत, 10-12 काजू घेतलेत आणि मनुके घेतलेत, एक 10-15 मनुके आहेत आणि अर्धी वाटी आपण साखर घेऊया। आणि शाबू तांदूळ आपण एक वाटी घेतले, ती मी रात्रभर भिजत घातलेले आहेत। रात्र भिजत घालत ठेवायचे आणि ते अशा प्रकारे शाबू तांदूळ बघा भिजले गेले। आता हे साहित्य आपण सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया। बदाम, काजू आणि साखर, अर्धी वाटी साखर, तुम्हाला जसं गोड आवडेल त्याप्रमाणे साखर घाला। आता आपण हे बदाम, काजू आणि अर्धी वाटी साखर घेतली, ती मिक्सरला बारीक करून घेऊया। अशा प्रकारे बघा ही बारीक पावडर केली मी मिक्सरला। अशी छान पावडर करून घ्यायची आणि एका साईडला आपण पाणी उकळायला ठेवूया। एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलंय, ते आपण आता उकळायला ठेवायचं, कारण आपण मोदक जसे वापरतो ना त्याप्रमाणे जे वाफवून घ्यायचे। आपण हे तळायचे वगैरे काही नाही। असे बघा हे साबुदाणे सुद्धा छान भिजले आहेत, आपले रात्रभर भिजत घातलेले म्हणून ते मऊ पडतात, एकदम छान होतात नरम। आता हे आपण साबुदाण्याचा पण एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे साबुदाणा प्लेटमध्ये एका काढून घेऊया। त्याच्यावर 1-2 चमचे पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं, 1-2 चमच्याचं पाणी घातलं आणि हाताने आपण छान असं मिक्स करून घेऊया। छान त्याचा पिठाचा गोळा जसा होतो ना त्याप्रमाणे तो गोळा करून घ्यायचा आहे। आपण ज्याप्रमाणे मोदक कसे करतो त्याचप्रमाणे हे तयार करायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे हे गोळा छान तयार। आपण साबुदाण्याची खिचडी तर नेहमीच खातो ना, डोसे खातो, साबुदाण्याची खिचडी खातो, पण हा आज नवीन प्रकार तुम्हाला मी दाखवते। साधा आणि सोपा आणि पटकन होणार आहे, झटपट होणार आहे। अशा प्रकारे बघा आपण हा साबुदाण्याच्या पिठाचा बघा गोळा तयार झाला। असा गोळा तयार करून घ्यायचा। साबुदाणे सुद्धा मऊ छान झालेत, भिजलेत बघा। असं छान असं हाताने दाबून दाबून आपण प्रेस करून घ्यायचं, असं छान, म्हणजे त्याचा गोळा तयार होतो। अशा प्रकारे हा गोळा तयार झाला बघा छान। आता मी थोडं अर्धा चमचा हाताला तूप लावा किंवा तेल लावा, तेल सुद्धा चालेल किंवा तूप सुद्धा चालेल। अशा प्रमाणे आता याला थोडं तेल लावून घेऊया आपण आणि हा आता गोळा माझा तयार झाला। अशा प्रकारे हा गोळा तयार करून घ्यायचा। बघा छान झाला ना गोळा तयार। असा झाला आपला साबुदाण्याच्या पिठाचा गोळा। आणि इकडे आपण अर्धी वाटी मी ओल्या नारळाचा किस घेतलाय, तुम्ही सुकं नारळाचा किस घेतला तरी चालेल। आणि आपण हे ड्रायफ्रूट सगळं मिक्सरला बारीक करून घेतले, साखर, ड्रायफ्रूट हे सगळं याच्यामध्ये मिक्स करायचं आणि मनुके घालायचे। मनुके मिक्सरला नाही लावायचे, ह्याच्यात असेच अख्खे घालायचे, म्हणजे ते दाताखाली आले की छान लागतात। आणि संपूर्ण आता चूरण आपण त्याचं तयार करायचंय, हे सगळं मिक्स करून घ्यायचं। असं छान असं मिक्स झालं पाहिजे। अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घेतलं बघा असं। आता आपण हाताला थोडं पाणी लावूया आणि एक गोळा घेऊया आधी। असा बघा गोळा घ्यायचा, छान असं मळून घ्यायचा आधी। आणि मग त्याच्या आपण मोदकाला जशी पारी बनवतो ना त्याचप्रमाणे त्याची पारी बनवायची अशी हाताने दाबून दाबून, किंवा तुम्ही ताटामध्ये अशी दाबला तरी सुद्धा चालेल किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर दाबला तरी सुद्धा चालेल। अशा प्रकारे आपण छान असं दाबून घेतली बघा पातळ अशी। आणि याच्यामध्ये आपण आता हा चूरण भरायचं आहे, हे चूरण भरायचं आणि छान असं फोल्ड करायचं असं एका साईडनी। असं करून हे दाबून घ्यायचं, छान असं दाबलं पाहिजे, कारण त्यातलं चूरण सुद्धा बाहेर आलं नाही पाहिजे। असं आपण हाताने दाबलं ना की ते चिकटलं जातं। हे बघा हे छान चिटकलं गेलं, असं दाबून घ्यायचं छान, म्हणजे चूरण बाहेर येत नाही। असं हे चिटकलं गेलं बघा असं। अशा आपण आता ही एक केली दाखवली तुम्हाला, आता मी दुसरी पण दाखवते तशीच। दुसरी सुद्धा आपण मी हातावरतीच करणार आहे, ती दाटात नाही दाखवत बघा। आता अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं
हाताला सुद्धा पाणी लावायचं आणि त्याला सुद्धा थोडं पाणी लावायचं आणि याच्या हाताने आपण प्रेस करायचं. अशा प्रकारे दाबून दाबून घ्यायची. असं छान दाबलं गेलं की ती पातळ होते छान. आणि आता याच्यावरती चुरण भरायचं. आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा मोठी साईज पाहिजे तर तुम्ही प्लॅस्टिकवर सुद्धा एक गोळा घेऊन असं तापू शकता. असं करायचं. असं छान चिकटवून घ्यायचं. बघा ही चिटकली जाते छान. आणि असं थोडं हाताने दाबून घ्यायचं. असं आपण आता हे छान चिटकवून घेतल्या. बघा अशा आपल्या तयार झाल्या आहे करंज्या. आता मी या संपूर्ण करून दाखवले तुम्हाला हे. आता मी 1 वाटी साबू तांदूळ घेतलेले, त्याच्यामध्ये माझ्या 5 करंज्या झाल्या. या 5 झाल्या बरोबर. आता आपण एका चाळणीला आपण जसं मोदक उकडतो ना, वाफवतो त्याप्रमाणेच वाफवून घ्यायचंय. चाळणीला आपण छान तेल लावून घेऊया किंवा तुम्ही तूप लावा. आणि हे पाणी सुद्धा माझं आता गरम झालं. बघा उकळलंय, चांगली उकळी आली आहे पाण्याला. याच्यामध्ये एक लिंबूची साल टाकते, कारण पातेलं मग काळं पडतं ना, ते लिंबाच्या सालीने काळं पडत नाही मग. आणि अशा प्रकारे हे सगळं आपण आता याच्यावरती लावून घेऊया. ह्याला जास्त वेळ वाफवायचं नसतं. आपण मोदक जसं वाफवते त्याप्रमाणे याला थोडक्यात लगेच वाफवून होतात. असं चाळण ठेवूया पातेल्यावरती आणि वरून आपण झाकण लावूया. असं झाकण लावून एक आपण फक्त 5 ते 6 मिनिटं याला वाफवायचे. 6 मिनिटात आपली करंजी तयार होते. बघा अशा प्रकारे 5-6 मिनिटात आपली ही करंजी तयार झाली. बघा आता तुम्हाला झाकण काढून दाखवते. हे बघा अशा प्रकारे छान झाली ना, मोदकासारखंच उकडून घ्यायची ही. आणि लागते सुद्धा, चवीला खूप छान लागते. आणि तुम्हाला जर तिखट करायचं असेल ना तर तिखट सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तिखट करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पनीर घालायचं. पनीर, हिरवी मिरची, कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर टाकायची आणि जिरं टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि ती तिखट सुद्धा आपण करू शकतो. हे बघा अशी तयार झाली आता आपली छानपैकी करंजी. आणि खूप नरम आणि मुलांना सुद्धा, लहान मुलांना गोड करंजी खूप आवडते, छान लागते. आणि पौष्टिक पण आहे. आपण खिचडी खाल्ली तर आपल्याला थोडा त्रास होतो खिचडीचा, म्हणजे शेंगदाणे घालतो ना, मग ते त्रास होतो. ह्याच्याने काही त्रास होत नाही. आणि मी दही घेतले, दह्यामध्ये साखर घालायची आणि ह्या प्रकारे आपण सर्व करूया. बघा अशी झाली आपली साबू तांदळाची करंजी. ही एकदा तुम्ही उपवासाला नक्की करून बघा. खूप छान ही रेसिपी आहे.